महीने का 700 रुपये ले रहे हैं। 700। हाँ। और पालिका का तो रेट है कि 400 रुपया, खबर भी आया था बीच में। तो किसी को 12 घंटा रहता है, किसी को उसमें 24 घंटा का भी बनाते हैं। 24 घंटा की गाड़ी अगर रहेगी पास का तो कितना कभी भी जाओ आओ, 24 घंटा की मंथली पास। म्हणजे गाडीला सांग गाडी तुमको असं आहे, बरोबर आहे. तेच प्रॉब्लेम मेट्रो। दादा तू थांब जरा 2 मिनिटं. पास का कितना रुपया आप लेते हो लोगों से? बस 700 रुपये लिए। और आपको कितना रुपया मंजूर किया नगर पालिका ने? वो हमको नहीं मालूम सर। 400 रुपये किया है। नहीं मालूम। 700 400 रुपये नहीं मालूम है मेरे को। फिर क्या जो मैं सेट बोला तो लिया। 400 के बदले 700 क्यों लेते हैं आप फिर? तो सेठ बोला है इतना लेने का, 24 आवर्स का ही पास बनता है इधर। तो कौन सेठ है? मुकेश सिंह। मुकेश सिंह। आपका क्या नाम है? मेरा विकास सिंह। आप क्या करते हैं यहाँ पे? मैं ड्यूटी करता हूँ, काम करता हूँ। माझ्याकडून मी 6 महिन्यापासून गाडी लावतोय. 700 रुपये पासाचे पैसे घेतले जातात. आणि आज मी गाडी लावून गेलो होतो, मला गाडी शोधण्यात अर्धा तास गेला. माझे वडील ऍडमिट आहे दवाखान्यात आणि गाडी पण जागेवर भेटत नाही जिथं आपण लावून जातो तिथं. आणि 6 महिन्यापासून मी 700 रुपये भरतोय. आणि यांच्याशी बोलताना मी मराठीत बोलतोय हे, आणि हे यांना मराठी येत नाही, बोलतो मी मराठी बोलणार नाही. उद्धटपणाने बोलतोय तो एकदम. म्हणजे याचा जो मालक असेल त्यांनी किती मास्क केलं या 700 रुपये म्हणजे 400 रुपये फी आहे. मला आत्ता कळाला. आत्ता एकाने सांगितलं 400 रुपये आहे. मी 6 महिन्यापासून 700 रुपये भरतोय. माझे 300 रुपये जास्त घेतले यांनी माझ्याकडून. इथं मी गाडी भरपूर टायमापासून लागतोय. असं नाही की 1-2 महिने 3 महिने 5-6 7-8 महिने मी गाडी इथं लावतोय. कधी मी लावतो, कधी भाऊ लावतो. हा, जेव्हा लेडीज गाडी लावतात तेव्हा हे लोक बाहेर गाडी लावू देत नाही, आतमध्ये लावतात गाडी. मी आज स्वतःहून गाडी काढायला गेलो. 15 मिनिटं मला लागली गाडी काढायला. माझा अवतार बघू शकता तुम्ही. आम्ही ट्रेनमधनं येतो धावपळ करून. इथं गाड्या आम्हाला जागेवरती भेटत नाही. कधी आरशे वाकडे असतात, तर कधी हँडल वाकडा असतो. काय हे हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे, मी त्याला आत्ताच बोललो, मी त्याला जस्ट की भाई मला गाडी जमणार नाही इथं लावायला. मला 700 रुपये परवडत नाहीयेत. का? कारण की तू जर इथं 400 रुपयाला पास द्यायचं ठरवलेलं आहे, तर मग तू 700 रुपये का घेतोयस तू? आणि हे पहिलेही सुद्धा न्यूजमध्ये आलेलं आहे. न्यूजपेपरवरती तुम्ही बघू शकता, अंबरनाथ न्यूजपेपरवरती किंवा कोणत्याही न्यूजपेपरवरती बघा. अंबरनाथच्या न्यूजपेपरवरती लिहिलेलं आहे. पट्टी चिटकवली आहे ना, फ्रॉड करायचा आहे ना तो. फ्रॉड करणार तेव्हाच तर त्यांना भेटणार 700 रुपये महिन्याला. 700 रुपये भेटावं त्यासाठी तर त्यांनी 400 रुपयाचा तो पट्टी लावले त्याच्यावरती. लुटताय ते, एकदम खुलेआम लुटतायत. त्यांना विचारायला गेलं दादागिरी करतात. मी आता एकटा असतो तर माझ्यावर दादागिरी केली असती त्यांनी. आता इथे गाडी सुटलेली आहे, त्यामुळे ही एवढी पब्लिक एवढीच आहे की आम्हाला 700 रुपये जेवढे घेतलेले इतक्या टाइमपर्यंत ते आम्हाला रिफंड करा. 700 रुपये 700 रुपये 500 घेतात. ठीक आहे. 5 मला काय एवढा माहिती नव्हतं का 400 रुपयाचं घेतात. 400 रुपये आहेत, 700 रुपये मी भरले त्याचे. पण माझ्या गाडीचं स्टँड तुटलंय. मी त्याला त्या गोष्टी बोललो का माझा स्टँड कसं काय तुटलाय. मी साईड स्टँडला गाडी लावून गेलेलो, डबल स्टँडला गाडी होती. मी त्या गोष्टी त्याला बोललो का बाबा मला ते साईड स्टँड आहे ना तो भरून दे, कारण का तो माझ्याकडून 700 रुपये घेतो. त्याची बोलायची काय पद्धत ठीक नव्हती. तर मी बोललो जाऊन दे, नाही का ते आहे ते तू मला भरून दे, नाहीतर मग विषय वाढेल माझ्यावरून. तो बोलतो का मी भरून देईल, असं करेल तसा करेल. माझ्या बाजूला पण आता त्यांनी काय लोकांना पण ऑर्डर केली. आणि ऑब्विसली लुटतोय ना दादा. जर कोण आता मला माहिती नव्हता का बाबा 400 रुपयाची पावती पास याचा, तर मला माहिती असतं तर मी 700 रुपये याला दिले नसते. असे बरीच लोक असतील ज्यांना माहिती नाही आहे. मला माहिती असतं तर मी दिले असते का?